34 वर्ष एका खटल्याचा निकाल लागायला तब्बल 34 वर्ष लागली. तोपर्यंत आरोपीचं वय 85 वर्षांवर पोहोचलं आणि आता न्यायालयाने त्याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हे प्रकरण 1992 सालचं आहे. एका जुन्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एक दाम्पत्य गंभीर जखमी झालं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल झाला, खटला सुरू झाला आणि न्यायाची लढाईही सुरू झाली. पण निकाल यायला 34 वर्ष गेली. या काळात इतर आरोपींचा मृत्यू झाला. पीडितांनी आयुष्यभर न्यायाची वाट पाहिली आणि मुख्य आरोपी वृद्धापकाळात पोहोचला. आता प्रश्न शिक्षा झाल्याचा नाही, तर ती मिळायला एवढा उशीर का झाला याचा आहे. जर एका गुन्ह्याचा निकाल लागायला 34 वर्ष लागत असतील, तर आपल्या न्याय व्यवस्थेचा वेग नेमका किती आहे? न्याय मिळाला हे खरं, पण तो इतका उशिरा मिळाला की अनेकांचं संपूर्ण आयुष्यच निघून गेलं. त्यामुळे आता सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 34 वर्षांनी मिळालेला न्याय हा खरोखर न्याय आहे की व्यवस्थेचं अपयश? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.